नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सर यांच्या YouTube प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स जनरेट करण्यासंदर्भामध्ये पवित्र पोर्टलला या ठिकाणी प्रोसेस सुरू आहे। त्या अनुषंगाने बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या माध्यमातून या ठिकाणी पसंतीक्रम कसे द्यावेत त्या संदर्भात 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। ते जर आपण व्यवस्थित या ठिकाणी लक्षात घेतले तर आपलं सिलेक्शन नक्की पक्का आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, शाळा, जिल्हा, त्यानंतर शाळेला असलेलं अनुदान, त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आणि विदाउट इंटरव्ह्यूचा राऊंड या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। बघा, शाळा कोणती आहे, त्या अनुषंगाने ती शाळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूसाठी आहे की विदाउट इंटरव्ह्यूसाठी आहे, आणि त्याचबरोबर त्या शाळेला अनुदान किती टक्के आहे या अनुषंगाने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि फायनल आपली प्रेफरन्स लॉक करा। बघा शिक्षक मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने नियोजन आणि प्लॅन जर केला तर आपलं सिलेक्शन नक्की पक्का आहे। त्या अनुषंगाने हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। तुम्ही बघू शकता की तुम्ही पात्र असूनही केवळ एका चुकीमुळे तुम्ही संधी गमावून बसता, कारण प्रेफरन्स देण्याची जी प्रक्रिया आहे ती जर आपण व्यवस्थित केली नाही तर मात्र आपल्याला अपेक्षित शाळा आणि आपली जी आवडती शाळा किंवा आपला आवडता जो जिल्हा आहे तो आपल्याला मिळत नाही। तर शिक्षक मित्रांनो, त्यासाठी बघा, आपण मिस्टेक कोणतीही करायची नाहीये। पात्र उमेदवारांनी या ठिकाणी धोरणात्मक पसंतीक्रम द्यायचे आहेत, म्हणजे शाळा, कॅटेगरी वाईज जागा, ओपनच्या जागा या सर्वांचं ॲनालिसिस करून या ठिकाणी व्यवस्थित प्रेफरन्स द्यायचे आहे। तरच आपल्याला एक चांगल्या प्रकारे शाळा आणि एक अनुदानित शाळा, ग्रँटेबल नोकरी आपल्याला मिळणार आहे आणि चांगल्या पगाराची ही नोकरी असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, अचूक पसंतीक्रम ठरवण्यासाठी हे 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्यामध्ये बघा, शाळा कोणती आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये आहे का, त्यानंतर आपण कोणत्या पार्टसाठी म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूसाठी या ठिकाणी अप्लाय केला आहे की विथ इंटरव्ह्यूसाठी अप्लाय केला आहे, त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्या अनुषंगाने शाळेला अनुदान किती टक्के आहे, 100% आहे, 80% आहे की 60% आहे, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे। बघा, पहिला आहे शाळांचा क्रम। आपण जर डीएड असाल तर 1ली ते 5वी साठी तुम्ही पात्र असतात, आणि पेपर सेकंड पास असाल तर 1ली ते 8वी साठी असतात। त्याचबरोबर जे विद्यार्थी या ठिकाणी 1ली ते 12वी साठी पात्र आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं डीएड प्लस बीएड, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांनी मात्र या ठिकाणी 9वी ते 12वी साठी प्रेफरन्स नक्कीच द्यायचा आहे, कारण वरच्या वर्गासाठी संधी चांगल्या असतात, पगार पण खूप चांगला असतो। त्यानंतर बघा, 6वी ते 8वी साठी या ठिकाणी डीएड प्लस बीएड वाल्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे, आणि ज्या पद्धतीचं आपलं क्वालिफिकेशन आहे त्या अनुषंगाने उतरत्या क्रमाने प्रेफरन्स द्यायचा आहे। सुरुवातीला 9 ते 12, त्यानंतर 6वी ते 8वी आणि शेवटी 1ली ते 5वी साठी आपण प्रेफरन्स द्यायचा आहे। त्यानंतर बघा, जिल्ह्यांची निवड केवळ अंतराच्या माध्यमातून नाही तर सुविधांच्या माध्यमातून सुद्धा करायची आहे। आपण ज्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स देणार आहात, बघा, पहिले स्वतःचा जिल्हा द्यायचा आहे, कारण प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये काम केलं पाहिजे। त्यानंतर बघा, जवळचा जिल्हा द्यायचा आहे, आणि शेवटी तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे दूरचा जिल्हा किंवा आपल्या सोयीचा जिल्हा। त्यामध्ये बघा, आपण ज्या शाळेमध्ये प्रेफरन्स देणार आहोत तेथे राहण्याची व्यवस्था आहे का, त्याचबरोबर भविष्यातील सोयी आणि सुविधा या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यायची आहे। त्यानंतर बघा, प्रेफरन्स जनरेट करताना या ठिकाणी प्रवास आपल्याला किती करावा लागेल, आणि रिक्त पदांची संख्या ही कॅटेगरी वाईज आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, ओपनसाठी किती जागा आहेत। जर तुम्ही समांतर आरक्षण निहाय या ठिकाणी समांतर आरक्षणामध्ये असाल तर त्या कॅटेगरीनुसार तुम्ही जागांची संख्या बघायची आहे, आणि त्यानंतरच प्रेफरन्स जनरेट करायचे आहे। त्यानंतर बघा, मुलाखतीचा जो पर्याय आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर प्रथम विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स द्यायचे आहे। त्यामुळे बघा, तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्ट होऊ शकता, आणि तुमचे जो काही जॉब आहे तो तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतो। परंतु तुम्ही जर विथ इंटरव्ह्यूचे या ठिकाणी जर प्रेफरन्स दिले आणि तुमचं इंटरव्ह्यूसाठी जर सिलेक्शन झालं तर मात्र तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा लागेल, त्यानंतर त्याची यादी लागेल, आणि त्या मार्फत आपलं सिलेक्शन जे आहे ते थोडंसं उशिरा होणार आहे, कारण पहिल्या याद्या ज्या आहेत त्या विदाउट इंटरव्ह्यूच्या विद्यार्थ्यांच्या लागणार आहे। त्यानंतर बघा, चौथा मुद्दा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पगारासाठी प्रत्येक व्यक्ती जो आहे तो काम करत असतो। त्या अनुषंगाने जर बघितलं तर अनुदानित शाळांमध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी 100% पगार असतो,
आणि 100% अनुदानित शाळा ज्या आहेत त्या आपण प्रेफरन्समध्ये सुरुवातीला घ्यायच्या आहे. त्याबरोबर काही शाळा ज्या आहेत त्या 80% अनुदानित असतात आणि काही शाळा ह्या 60% अनुदानावर सुरू असतात. तुम्ही बघू शकता की आपण प्रेफरन्स देताना या ठिकाणी 100% अनुदानित असलेल्या ॲडेड शाळा आहेत त्यांची सुरुवातीला निवड करायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही 80% अनुदानित शाळा जी आपल्या घराजवळ असेल किंवा आपल्या तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, तिची सुद्धा निवड करू शकता. अशा पद्धतीने शाळेचं अनुदान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, कारण ग्रँटेबल नोकरी ही प्रत्येक उमेदवाराला आवश्यक असते. अशा पद्धतीने हे 4 महत्त्वाचे मुद्दे होते. त्याचबरोबर आता तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करताना या ठिकाणी महत्त्वाचा प्राधान्य क्रमांक तुम्ही कसा द्यायचा आहे, तर बघा, चांगले शिक्षण असेल म्हणजे डीएड, बीएड, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही 9वी ते 12वी द्यायचं आहे. स्वतःच्या जिल्ह्यासाठी तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्या शाळेला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे की जी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आहे आणि शाळा ही 100% अनुदानित जी आहे तिलाच तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर बघा, फायनल लॉक करण्यापूर्वी चेकलिस्ट काय आहे ही व्यवस्थित सर्वांनी समजून घ्या. पहिली पसंती जी आहे ती सर्वात आवडत्या शाळेला तुम्ही दिली पाहिजे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे, शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रेफरन्स जे आलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी अरेंज करा आणि त्यानुसार ते लॉक करा, कारण संधी ही आत्ता आहे 30,000 पदभरतीची. पुढे सेकंड राऊंडमध्ये नक्कीच जागा थोड्याशा कमी येतील, म्हणून आत्ताच संधीचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक पर्याय जो आहे तो पुन्हा एकदा तपासला आहे का, म्हणजे आपल्या जिल्ह्याची जागा, आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या शाळेची जागा, यामध्ये कॅटेगरी वाईज जागा किती आहेत, आरक्षण निहाय जागा किती आहेत ते तुम्ही व्यवस्थित तपासायचं आहे. त्यानंतर बघा, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा नियम काय असणार आहे की प्रेफरन्स लॉक करण्यापूर्वी या ठिकाणी घाईघाईने प्रेफरन्स लॉक करू नये आणि तुम्ही व्यवस्थित वेळ घ्यायचा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण आता मुदत जी आहे ती या ठिकाणी 16 तारखेपर्यंत असणार आहे. म्हणून आज आणि उद्या तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून प्रेफरन्स व्यवस्थित तुम्ही लॉक करायचे आहे. त्यानंतर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स लॉक केले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी प्रिंट प्रेफरन्सचा ऑप्शन आलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काही चेंजेस करायचे आहे, ज्यांना काही शाळांमध्ये, जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी काही रिअरेंज करायचं आहे, त्यांच्यासाठी बघा अनलॉक प्रेफरन्सचा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. अनलॉक प्रेफरन्सचा ऑप्शन व्यवस्थित हाताळायचा आहे, कारण तुम्ही एकदा अनलॉक केलं तर तुम्हाला पुन्हा एकदा प्रेफरन्स रिअरेंज करून लॉक करायचे आहे. म्हणजेच दोन्ही राऊंडसाठी बघा, विथ इंटरव्ह्यूसाठी आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, फेज 1 आणि फेज 2 साठी दोन्ही ठिकाणी सेम प्रोसेस असणार आहे. म्हणून तुम्ही आपण जे प्रेफरन्स जे आहेत ते व्यवस्थित लॉक केले आहे का नाही हे व्यवस्थित चेक करायचं आहे आणि ज्यांनी प्रेफरन्स लॉक केले आहेत तेच या ठिकाणी या पदभरतीमध्ये असणार आहे. ज्या विद्यार्थी या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करण्याचे विसरले असतील त्या विद्यार्थ्यांना मात्र या पदभरतीच्या बाहेर या ठिकाणी जावं लागणार आहे. म्हणून प्रेफरन्स देताना व्यवस्थित द्यायचे आहे आणि व्यवस्थित लॉक करायचे आहे. अनलॉक पर्यायाचा वापर जरी तुम्ही केला तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फायनली रिअरेंज करून प्रेफरन्स फायनली लॉक करायचे आहे. अशा पद्धतीने ही महत्त्वाच्या अपडेट होत्या. या अनुषंगाने तुम्ही बघू शकता की टीईटी आणि सीटीटी पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची ही पात्रता परीक्षा आहे. टीईटी आणि सीटीटी साठी आपल्याकडे बॅचेस सुरू आहे. गुरुवर्य 1.0 ही बॅच असणार आहे. शिक्षक भरती ह्यावेळेस 30,000 पदांची झाली, पुढल्या वेळेस सुद्धा शिक्षक पदभरतीचा नक्की जागा येणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्धारित केलेल्या पात्रतेनुसार टीईटी आणि सीटीटी ही पात्रता धारण करणे आवश्यक असणार आहे. म्हणून तुम्ही या बॅचच्या माध्यमातून परिपूर्ण तयारी करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि टीईटी आणि सीटीटीची तयारी फक्त टीईटी, टेट, सीटीटी फॅक्टरी सोबतच करा. धन्यवाद.